कोपेखेड़ी क्षेत्र में लंबे समय से चली आ रही समस्याओं और उन समस्याओं के निराकरण को लेकर नवी मुंबई महानगर पालिका की उदासीन भूमिका के खिलाफ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गढ़ के नवी मुंबई उप जिला प्रमुख एवं पूर्व नगर सेवक रविंद्र मात्रे ने कोपेखेड़ी स्थित अण्णा साहेब पाटिल उद्यान में भूख हड़ताल शुरू कर दी है। इस दौरान रविंद्र मात्रे ने नवी मुंबई मनपा प्रशासन को इशारा दिया है कि अगर उनकी मांगे मान्य नहीं हुई, जनता की समस्याओं का निराकरण नहीं हुआ तो नागरिकों के साथ महानगर पालिका के खिलाफ तीव्र आंदोलन किया जाएगा। बता दें कि 5 दिनों से अधिक समय से चले आ रहे इस साखली उपोषण में रविंद्र मात्रे के समर्थन में प्रभाग के नागरिकों, वरिष्ठ नागरिक और बच्चों ने भी बढ़ चढ़कर अपना समर्थन देकर महानगर पालिका प्रशासन से न्याय की गुहार लगाई है। बता दें कि इस भूख हड़ताल के माध्यम से रविंद्र मात्रे ने नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन के खिलाफ अपनी कुछ 8 प्रमुख मांगे रखी हैं, जिसमें शामिल है कोपेखेड़ी सेक्टर 5 से सेक्टर 8 में नवी मुंबई मनपा द्वारा निर्मित उद्यानों में सुविधाओं का अभाव, जहां बच्चों के लिए खेल उपकरण, नागरिकों को बैठने के लिए बेंच, सीसीटीवी कैमरे का अभाव, साथ ही गैर सामाजिक तत्वों का प्रादुर्भाव। इसके साथ ही कोपेखेड़ी सेक्टर 6, 7 से लेकर सेक्टर 15 के नागरिकों के लिए स्काई वॉक का निर्माण, सेक्टर 5, 7 और 8 में विशेष निधि से कंडोमिनियम के तहत सीवरेज की मरम्मत का काम, नई पानी की पाइपलाइन का अधूरा काम, बायोमेट्रिक सर्वे के बावजूद फेरी वालों को लाइसेंस उपलब्ध करवाने में होता विलंब, सेक्टर 5, 7, 8 में सड़क निर्माण कार्य, सेक्टर 8 में जल भराव और उससे होने वाला नुकसान, सेक्टर 7 से सेक्टर 15 में अवैध फेरी वाला बाजार और सेक्टर 19 और कोपेखेड़ी गांव में लगने वाला अवैध बुधवार बाजार पर कार्रवाई की मांग। इन तमाम मांगों के बाद नवी मुंबई महानगर पालिका के खिलाफ उद्घोष करते हुए रविंद्र मात्रे ने प्रशासन को इशारा दिया कि पिछले 6 महीनों से वे लगातार नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन से पत्राचार कर रहे हैं और अब भूख हड़ताल के बाद भी अगर प्रशासन नींद से नहीं जागा और जल्द समस्याओं का समाधान नहीं किया गया तो वे नागरिकों के साथ नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन के खिलाफ जोरदार आंदोलन करेंगे। वारंवार पत्रव्यवहार त्याच्यानंतर एकदा मे महिन्यामध्ये उपोषण झालं, त्यामध्ये लेखी स्वरूपात उत्तर दिलं होतं की तुमच्या 2 महिन्यामध्ये आम्ही समस्या सोडू। 3रा महिना गेला, 4था महिना म्हणून आम्ही इथल्या जनतेच्या समस्या म्हणून इथं उपोषणासाठी बसलो। आजचा हा 5वा दिवस आहे। समस्या म्हणजे काय, छोट्या मोठ्या नॉर्मलीच आहेत, त्या नॉर्मली सॉल्व झाल्या पाहिजे। ज्येष्ठ नागरिक इथे हा कोपरखेडी 4 सेक्टरचा भाग आहे, हा उद्यान एकच आहे 4 सेक्टरला, 5, 6, 7, 8 कोपरखेड्यामधला हा एक सेक्टरच्या मध्ये हा एक छोटासा उद्यान आहे। त्या उद्यानामध्ये तुम्ही जर ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे ते ज्येष्ठ नागरिक इथे येतात, बसतात, वॉकिंग करतात आणि घरी जातात, ते पण त्यांना बसण्यासाठी कुठेतरी आरामदायक गोष्ट पाहिजे ना। त्यासाठी म्हणजे आरामदायक म्हणजे काय, बाकडे, बरोबर, बाकडे। दुसरी गोष्ट काय, लहान मुलांसाठी काय पाहिजे, खेळणी। तिसरी गोष्ट म्हणजे सुरक्षित दृष्टीने इथे काय पाहिजे, सीसी कॅमेरा पाहिजे। ते नाहीच आहे, ते देऊ शकत नाहीत। उद्यान अधिकारी काय करतोय, झोपा काढतो का काय करतो मला माहिती नाही, परंतु आम्ही त्यांना जाग येण्यासाठी हा उपोषण, आपले आयुक्त साहेब पण काय करतात, त्यांना सुद्धा ही कल्पना असेल मला माहिती नाही, परंतु त्यांना जाग येण्यासाठी हा उपोषणाचा मार्ग पकडलेला आहे। त्याचबरोबर कोपरखेड्यामध्ये कंटेनमेंट अंतर्गत काम आहेत, उदाहरणार्थ सिवरेज लाईन, मलीसरण वाहिन्या, पाण्याची लाईन, त्याचबरोबर रापानायक शाळेच्या पाठीमागे सेक्टर 8 मध्ये तिथे पाऊस आला की पावसाळ्याचा पूरसारखी परिस्थिती होते। पुढे सेक्टर 8 मध्ये रापानायक शाळेच्या पाठीमागे पूरस्थिती होण्यासारखी काय भाग आहे, किंवा आपल्याला माहिती आहे कोपरखेडी रेल्वे स्टेशन, कोपरखेडी रेल्वे स्टेशन पासून 5, 7, 8च्या लोकांना किंवा 15, 18च्या लोकांना इकडे ये जा करता तिथे मध्ये तिथे गाड्यांचं ये गाडी पास करून जायला लागते, परंतु तिथे स्कायवॉक पाहिजे, एक मोठी समस्या आहे। या गोष्टी असताना आणि आपल्याला माहित आहे रेल्वे स्टेशन पासून 15 किलोमीटर फेरीवालेही महत्त्वाचे आहेत, त्यांना फेरीवाल्यांना तुम्ही लायसन्स द्या, जे आपल्या नोडमध्ये जे आहे झोन, फेरीवाला झोन त्याच्यामध्ये बसतील, जे ज्या बाहेर आहेत ते कोण लावतात त्यांचा सुद्धा त्यांनी नाईलाज करावा। अनधिकृत फेरीवाले हे सुद्धा आहेत, फेरीवाले लायसन्स दिल्यानंतर फेरीवाले राहू शकत नाहीत।
त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल की इथे कोपरखैरण्यामध्ये विविध प्रकारची समस्या आहेत तिथे. तेच आमचं म्हणणं आहे ही समस्या तुम्ही जेवढा लवकर सॉल्व्ह करता. आपल्याला माहीत आहे 8 समस्या इथे आहेत वरती उपोषणाला दिलेल्या आहेत. या एक समस्या त्यांनी एक तरी करून दाखवावी, एक तरी करून दाखवावी. हा अधिकार सांगतो माझ्याकडे नाही, तो सांगतो अधिकार माझ्याकडे नाही, मग करणार कोण? महापालिकेला जाग येण्यासाठी हा इथल्या जनतेने, इथल्या ज्येष्ठ नागरिक, इथले आमचे शिवसैनिक या लोकांनी इथं मिळून आम्ही सर्वांनी महिला मंडळ, महिला शिवसैनिक, इथलं स्थानिक महिला आणि पुरुष या लोकांनी हा उपोषणाचा भाव घेतलेला आहे. म्हणून त्या लोकांना जाग येण्यासाठी मंगळवारी आम्ही थाली नान आणि आम्हाला हे महापालिकेवाले टोपी घालतात म्हणून आम्ही त्यांना त्या दिवशी थाली वाजून जाणार आहेत आणि प्लस टोप्याही घालणार आहेत. आम्हाला टोप्या घेतल्यात, मग आम्ही त्यांना का टोप्या नको घालू? यासाठी आमचा मंगळवारी मोठा मोर्चा त्या महापालिकेवरती जाणार आहे. वहीं प्रभाग के नागरिकों और विशेषकर प्रभाग के बच्चों ने भी अपनी समस्याओं को उजागर कर प्रशासन को घेरा। अण्णासाहेब पाटील उद्यान सेक्टर 5, 6, 7, 8 या गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे नाहीत व या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाहीत आणि कॅमेरे ह्या ठिकाणी नाहीत आणि लहान मुलाला खेळणी ह्या ठिकाणी नाहीत. त्यासाठी या विभागातील जनतेच्या हक्कासाठीवर न्याय मिळण्यासाठी या विभागातील समाजसेवक, जनतेमधून रात्रंदिवस काम करणारे माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे या ठिकाणी त्यांनी उपोषण केलेलं आहे. त्या उपोषणाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी महानगरपालिकेत 2-3 वेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं काम करतो म्हणून, तर ते काम काय अजून झालेलं नाही. हे काम होण्यासाठी या ठिकाणी परत म्हात्रे साहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर या विभागातील सर्व जनतेचा त्यांना पाठिंबा आहे. उपोषण करून सगळं आज 5वा दिवस आमच्या ज्येष्ठ नागरिकांना ते फसवाफसवीचं काम चाललेलं आहे. रात्री एक जण बोलतं 6 बाकडे तिने रात्री दिली, त्यांनी 4 बाकडी, 4 बाकडे नंतर सकाळी बघतो ती बाकडी गायब झाली. म्हणजे आम्हाला तुम्ही नुसते तोंडाला पानं पुसताय का महानगरपालिकेकडे पैसा नाही? तसं नसलं काय तर सांगा आम्हाला, आम्ही भीकमाग आंदोलन करतो आणि मग ते गार्डनमध्ये काय सुखसुविधा तर आम्ही करतो. तुमच्या जर पूर्तता होत नसली तर पावसातून पाणी साचतं, बसायला ज्येष्ठ नागरिकांना बसायची सोय नाही. पत्रव्यवहार केला, अधिकारी आले आणि हे काम तुम्ही करायचं, ते काम करायचं. आमच्या मनाला जरा समाधान वाटलं, म्हणलं आपलं काम पूर्ण झालं. तर आम्हाला काय ते तोंडाला पानं पुसल्यासारखंच वाटतंय. गार्डनमध्ये आम्हाला खेळायला पाहिजे. आता गार्डनमध्ये आलं म्हणजे त्या साईडला मोकळं मैदान आहे, मग ह्या साईडला आम्हाला खेळायला पाहिजे. पण खेळायला नाही, काय नाही, बसायला नाही, नुसतं चालायला आहे. आम्हाला खेळायला पाहिजे. आम्ही कुठं खेळायचं? मग घसरगुंडी, लोंबकळायला घराच्या परिसरात खेळायला जमत नाही कारण तिथं गाड्या असतात. गार्डनमध्ये आल्यावर आम्हाला खेळायचं असतं पण इथं खेळणीच नाहीत. मग आम्ही खेळायचं कुठं? इथं पाणी साठलंय, काय नाही, खेळायला पण जागा नाही. आयुक्त साहेब आम्हाला खेळणी द्या. आणि जर आत्ता गार्डनचा जर परिसर पाहिला तर तिथं घास तर दिसतच नाही, पण सर्व पाणी तुंबलेलं आहे. तिथं ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची त्यांच्यासाठी सुविधा करावी महापालिकेनं. लहान मुलांना ह्या परिसरात कुठंही गार्डन आहे, त्या मुलांना इथंच खेळण्याची एक म्हणजे संधी आहे. तिथं पण त्यांना खेळण्यासारखी जागा नाही आणि काय खूप अशा चाळीमधल्या समस्या पण खूप आहेत. तिकडं महापालिकेनं लक्षच दिलं नाही. समस्या तर भरपूर आहेत, पण ह्यांना काय जाग येत नाही. जाग येत नाही याचा अर्थ काहीतरी यांच्यावर दबाव आहे. दबाव मोडू काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. किती त्यांच्यावर दबाव असू द्या, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करू द्या. आज 5वा दिवस आहे आमच्या आंदोलनाला, तरी इथे कुठलाही अधिकारी, कोणताही प्रशासकीय अधिकारी ना कोणी इकडे दुर्लक्ष फिरकला ना काय झालं. काल 4 बाकडे पाठवले होते. इथे कमीत कमी 20 बाकडे बसवण्याची आवश्यकता आहे आणि 4 बाकडे घ्या आणि आंदोलन सोडा, उपोषण सोडा. इथे ते बोलून गेलेत. CCTV कॅमेऱ्याची समस्या आहे, इथे पाणी साचले त्याची एक समस्या आहे, या बाकड्यांची समस्या आहे, लहान मुलांच्या खेळणीची समस्या आहे, आमच्या कॉलनीतील ड्रेनेज लाईनची समस्या आहे, 5-6 सेक्टरच्या 15ला जायला रस्त्याची समस्या आहे. अशा भरपूर समस्या आहेत.
पण जर या छोट्याच्या ह्याला जर ते सहकार्य करू शकत नाहीत किंवा आम्हाला जर काय सहकार्य सपोर्ट करत नसतील तर यांना आमचं कामच करायचं नाही. आम्ही त्यांना एक निर्वाणीचा इशारा देतो की आम्ही मंगळवारी महानगरपालिकेवरती मोर्चा आणणार म्हणजे आणणारच आणि यांची झोप उडवणार. ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क.